हॅलो 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 या ठिकाणी मित्रांनो झोपलं नाही ना? झोपलं काय? झोपलं? जागाव ना? बाहेर पाऊस पण नाही. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित माझ्या तमाम नाच कला प्रेमी मायबाप प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. बरं पहिला टाइम किती सांगा अगोदर म्हणजे हुरत बसा. भरपूर झाली. आय लव्ह यू डावलानो तुम्हाला सगळ्यांना. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी शाहीर आणि सुंदर कार्यक्रम गेला. एकदा जोरदार बुवांसाठी टाळ्या होऊन जाऊ दे. सुंदर शाहीर म्हणजे विषय काय माहितीये, कमरेच्या वरचा आणि कमरेच्या खालचा न बोलता सुद्धा कार्यक्रम चांगले मात्र होतात मित्रांनो, होतात. आणि म्हणून मित्रांनो कारण काय माहितीये विषय काय आहे. बुवा मागच्या बारीत म्हटले की म्हणतात बुवांनी आज तशी काय बारी तापवली नाही. बुवा हे कारण आहे. मी जास्त तुम्हाला का झंबवत नाही. जेव्हा मी खालच्या थराला जाऊन बुवा बोलतो, अहो नवरा बायकोचा एवढा भांडण होत नाही हो. फक्त एकामेका फक्त फटका टाकायचंच बाकी असतात दोघांचं. एवढी बारी तापते. म्हणून त्या दिवशी ठरवलेलं जर वाईट बोलून सुद्धा जर कार्यक्रम चांगले होत असतील तर वाईट बोला कशाला, बरोबर आहे ना. पण आता विषय काय आहे, मी काय बोला म्हटलं म्हणजे मी माझ्या स्वतःच्या मनांना म्हटलं अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. मी माझ्या मनांना म्हटलं काय म्हणाले ते मला परवा म्हणाले की तुम्ही सुरांची खांडोळी केली. म्हणून मी त्यांना म्हटलं बुवा मी जर सुरांची खांडोळी केली ना तुम्हाला तर काय तालाचा मोडते, तुम्हाला सुराचा पण पत्ता नाही. मी अजून पण तुम्हाला ते सांगतोय. पण तुम्ही काय बोलले हो, तुम्ही म्हटलात परवा बुवा की तुम्हाला सुराचा आणि तालाची तुम्ही आज खांडोळी केली. म्हणून मी म्हटलं ज्याला तालाचा आणि सुराचा पत्ता कळत नाही तो माणूस मला सुराचा सांगतो. तर मी म्हणून बुवाला म्हटलं की बुवा एखादा राग मला गाऊन दाखवा तुम्ही शिवरंजनी सोडून. तर बुवा म्हणतात लाल लाल कलरची बांगडी बांगडीचा कलर लाल. अरे तुमच्या जीवाचा हाल झाले सगळं बुवा. आदरणीय तुषारजी पंधरे बाऊड बसले, सुशांतजी गराडे बुवा बसले. शाहीर त्यांना विचारा नक्की राग कशाला म्हणतात. माणसाला येत ना आता माझी सटकली मला राग येत, त्यातला राग नाही बुवा, त्यातला राग नाहीच बुवा. लांब रे बुवा. पॉइंट टू बी नोटेड. लिहून घ्या चोपडीवर तुमच्या. घ्या कालेशाहीचा पेन. त्याला पेन घेऊन द्या मोठा पेन द्या. कलर पेन द्या म्हणे. हे तर काय दाखवता. आणि म्हणून शाहीर ते राग नाही, ते राग नाही. तुम्ही हसा करता. आणि तुम्हाला काय वाटतं बुवा मी काय सांगतोय तुम्हाला आज ऐका. डोंबाऱ्याचा खेळ डोंबारी स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी करतो, बरोबर आहे ना. रशीवर चढतो. काही लोक त्याला हसतात. पण तुम्हाला काय वाटतं सगळीच लोक काय तुम्हाला चांगल्यासाठी हसतायत, तुमची मजा उडवतात, खिल्ली तुमची. परवा म्हटलं होतं मला पवईत आली राली तुझी पाली आली पाली. पण विषय काय बघा साडेसातीचा फेरा झाला सगळा. म्हणतात राजेश कदम बुवा आग लागली माझ्या अन्नावाला पैसे. बुवा अहो निक आहे ना निक तुम्ही टाकता तो पाणी क मी निक. म्हणून बुवा आता विषय कसा बघा बक्षीस झालेला आहे. माझी बहीण समीक्षा परिश्रमीच्या माध्यमातून 1001 रुपयाचा बहादर. त्याप्रमाणे या ठिकाणी उत्तम वाद्य आणि उत्तम साज आमचे सन्माननीय पंधरेजी माऊली यांची आमची कन्या आमची ताई तन्वी तुषार पंधरे ताईच्या माध्यमातून 201 रुपयाचा बहादर पारितोषिक. त्यांच्या देखील माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. या ठिकाणी फरमाईश पण आलेली आहे कोकणाच्या गाण्याची आणि स्नेहा दळवी यांची फरमाईश आलेली आहे कितीदा नाव्याने. आता विषय कसा बघा शाहीर काय म्हणतात हे पूर्ण खरं सांगा पंधरे माऊली. आता ज्या रागात गाणं आहे त्या रागाचा आलाप राजेश भाऊ मात्र निश्चित देतो. मला येणा बाकडा असेल पण आलाप मात्र देतो. मला खरं सांगा पोरांनो आज तुम्ही इतक्या वर्ष माझ्या बाऱ्या बघता, गेले 5-6 वर्ष बाऱ्या माझ्या तुम्ही बघता युट्यूबच्या माध्यमातून. मला खरं सांगा माझा राग हा फक्त एकच आहे काय ना, माझा राग एकच आहे. आता रागाचा विषय शाहिरांचा शिवरंजनी वाजवा प्रयत्न करतोय. शाहीर म्हणाले की जो मी गातोय राग तो गाऊन दाखवा. शाहीर नाकाला शिपणा लावत प्रयत्न करतो. म्हणून
प्रयत्न केला शाहीर. जर असेल तर निश्चित आल्यावर मान्य करा, नाहीतर नुसता है ना लाल लाल शाहीर. हा राग शिवरंजनी असू द्या, भैरवी असू द्या, कलावती असू द्या, यमन असू द्या, पहाडी असू द्या, चारुकेशी असू द्या, हे शाहीर रागाचे प्रकार तुम्ही करता ना. शाहीर तो रंगाचा बेरंग आहे सगळा, म्हणून वाद्यास गावलं नॉनसेन्स. आणि म्हणून मी तुला प्रयत्न केलाय. नाहीतर मी काय मगाशी म्हटलं, आपण काय राऊत देशपांडे नाहीच. आपण कुठं, तुम्ही मग कशा वाडवडिलांनी जोपासलेली ही कोकणची लोककला. आणि म्हणून सांगतोय शाहीर, आज फादर डे आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही मग काय म्हटलं की बुवा म्हणतात गणपती बाप्पाला म्हणतात पावसासोबत वार. शाहीर काय व्हायचे, माणसाच्या अंगाची लई झाले. बघा माणसाला एकदा, शाहीर तुमच्या पण अंगावर कुठेतरी घामाला थोडा उठला असेल. अंगाची लाही ही शांत होण्यासाठी पावसासोबत वारा येऊ दे शाहीर. हा विषय आहे माझा. तुम्ही आज पण माझी चूक काढली असं ना. मला काय तुमचा राग नाही बुवा, आज तुमचा राग प्रेमातच बोलतोय बुवा म्हणून. आणि ऐका दुसरा विषय काय म्हणतात, बुवा म्हणतात की आज मी काय मगाशी म्हटलं, बुवांचा डायलॉग आहे, मोठमोठे गार केले गंमत मध्ये, लांबोरे फडा भेंडी लांबोरे फडा हिंमत मध्ये. म्हणून मी म्हटलं की मोठमोठे गार केले गंमत मध्ये, पण राजेश बुवा तुमच्या समोर आहे उभा तुमच्यापेक्षा जास्त हिंमत मध्ये. तर बुवा म्हणतात, काय म्हणतात, बैलाचा बाजार आहे. बैलाचा बाजार नाही, काला भोकाड आणलाय. भोकड आणलाय. बघा दाढीवाला भोकड कसा आहे. मिरगाच्या राखणं झाले, 2 महिन्यात गटारी आहे. बोकड घेऊन जा. नंतर आपण काय तो यवराचा बघू, बोकड घेऊन जा, 2 महिने ह्याला चांगला खाना पिना घाला, म्हणजे गटारी लागा गावाला कापला तरी खपायचा नाही. आणि म्हणून विषय देतोय शाहीर पहिला, ऐका. म्हणून हा, अरे लाडाची बायको घेऊन माझ्या जोडीला, लई दिवसानं गेलो या सासरवाडीला. विषय का नाही तुला मी आणलाया, नाही तुला मी आणलाया, नुसता खाऊन तांगड्या फाकाया. नाही तुला मी आणलाया, नुसता खाऊन तांगड्या फाकाया. घे हातात काठी जा तू मेंढर राखाया, घे हातात काठी जा तू मेंढर राखाया, हातात काठी जा तू मेंढर राखाया, घे हातात काठी जा तू मेंढर राखाया. सांगतोय 17 नडी, सांगतोय 17 नडी, सांगतोय 17 नडी. उगाच बघा हा करतोय आडी, दाखवीन म्हणतो तुला मी माडी, दाखवीन म्हणतो तुला मी माडी, दाखवीन म्हणतो तुला मी माडी. देईन म्हणतो गोडधोड तुला मी चाखाया, देईन म्हणतो गोडधोड तुला मी चाखाया. हे हातात काठी जातू मेंढरा खाया, हे हातात काठी जातू मेंढरा खाया, हे हातात काठी जातू मेंढरा खाया, हे हातात काठी जातू मेंढरा खाया. नाही तुला मी आणलाया, सखावून तगड्या फाकाया. हे हातात काठी जातू मेंढरा खाया, हे हातात काठी जातू मेंढरा खाया, हे हातात काठी जातू मेंढरा खाया, हे हातात काठी जातू मेंढरा खाया. शाहीर शास्त्राचा विषय आहे, तुम्ही जाणकार आहात. उगा शाहीर मनावरती घेऊ नका शाहीर. कारण मी खरं सांगतो तुम्हाला, शाहीर रंगदेवतेची शपथ घेऊन सांगतो, कोणाच्या तुम्हाला मागच्या वर्षी म्हणलं शाहीर काही होऊ द्या, कार्यक्रम काय होतच राहतो. तुम्ही मगाशी म्हटलात, पण शाहीर एक गोष्ट अभिमानानं सांगतोय,
फरमाईश आली माझ्या कोकणाच्या गाण्याची. एका कोकणाच्या गाण्यावरती शाहीर हा शक्ती तुला आता फक्त रायगड आणि रत्नागिरी पुरता मर्यादित नाही राहिला शाहीर. या वर्षी 2 कार्यक्रम सिंधुदुर्गात जाऊन पण शाहीर करून आलोय आणि तिथल्या लोकांना सुद्धा त्यांनी सांगितलंय बुवा पुढच्या वर्षी वाडीच्या पूजेला दशावतार नाही ठेवणार पण तुमची डबल वाडी मात्र निश्चित ठेवू. फरमाईश आले माझ्या कोकणाच्या गाण्याची राजाच्या भूमिकेत काय वाजवलं खल्लवून टाकला शाबो. आणि म्हणून विषय आहेत आमच्या सर्वांनी पंदिरीची माऊली आमची ताई तन्वी तुषार पंदिर यांची फरमाईश दिली आहे. कोकणाच्या गाण्याचे विषय आहे रत्नागिरी जिल्ह्याचा म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं. रत्नागिरी माझी नवरत्नाची खाण कणगी तुरा नमन कदाही महान शिक्का हा भारी त्यात नाचे संकासूर मायाळू माती जीवाला नावी हुर हुर खेळला पोरी मंडन गण चुकून गोगर संगमेश्वर रत्नागिरीला जरा जपुरा परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ हे कोकण एक नंबर. हो परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. आणि म्हणून दुसरा विषय धन्यवाद मित्रांनो. दुसरा विषय आहे शाहिराने दिलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर. कारण मित्रांनो विषय काय आहे आज शाहीर मला तेवढं काही बोललेलंच नाही म्हणून त्याला मी आज काही जास्त झोपवत नाही. अजून बुवा आपल्या बाऱ्या पुढं बऱ्याच आहे बघूया. जर बुवा जोड चांगला लागलाय म्हणून तुम्हाला सांगतोय पण तुमच्या मध्ये मध्ये चाला येतो अंगात. तुम्ही कधी कधी एवढं बेभान होता की तुम्हाला बोलायचं काय आणि सोडायचं काय तोच बुवा तुम्हाला कळत नाही. पण तुम्हाला पण माहिती आहे बुवा मी तुम्हाला मागे पण म्हणतोय राजेश बुवाला पण हलक्यात घ्यायचा म्हणून मी शांत आहे बुवा. आणि म्हणून शाहिराणी विषय का रात्री शाहिराणी एक अभिमानास्पद गोष्ट आहे. 13 वर्षाचा विषय शाहिराणी रात्री त्याचं उत्तर दिलेलं आहे. अगदी अचूक उत्तर दिलंय. पण शाहीर विषय काय आहे मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं जे माझ्या उत्तराचं नाव आहे तेच माझ्या ग्रंथाचं नाव आहे शाहीर. पण आज मात्र आज सुद्धा तुम्ही केलेला प्रयत्न हा शाहीर असफल चुकीचा झालेला आहे. शाहीर माझ्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे. आणि म्हणून शाहिरांचं कवळण अरे महाड नाशिक मुखे पुण्यात भीमराव काढला बुवा म्हणतात आगय मंदा बंद कर धंदा बिनकामाचा उडायचा नाही. मला यांचा एक विषय कळत नाही गवळण कोणाची डावला न गवळण कोणाची राधेची आणि कृष्णाची. यांना राधेवरती जल्ला बोलायला ह्यांच्यावर कसली वसाडी येते. शाहीर गवळण राधेची आणि कानाची. तुम्ही राधेला उद्देशून काहीतरी बोला ना. तुम्ही काय म्हणता आगय मंदा बंद कर धंदा बिनकामाचा उडायचा नाही. पुढं म्हणतात किती उडवल्या शकण्या का तुम्ही लिहिला का बाबांनी लिहिले शास्त्रात शकण्या उगाच आपला जुगवता लड्डू मुट्ट्या असं नाही शाहीर ऐसा नाही चलेंगा शाहीर. शाहीर म्हणतात अगं किती उडवल्या शकण्या तरी तुला पाया पडायचा हाय. बरं हो बाबा आता मरू दे वादास गावलो काय हाय तो हाय म्हणून म्हणतोय सांगते मंदा मी तुला मुकुंदा उगाच माझ्याशी भांडायचा नाही. हाव करीन आणि त्याव करून श्यामचा भरपटून काढीन बुवा आकडू दांडक्यानं म्हणून म्हणतोय सांगते मंदा तुला मुकुंदा उगाच माझ्याशी भांडायचं नाही. अरे आणलीस तुझी तू यशोदा माय आणलीस तुझी तू यशोदा माय तरी मी पाया पडणार नाही. आणलीस तुझी तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. नाही 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 यशोदा माय तरी पाया पडणार नाही. आणलीस तुझी तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. अरे सांगते मंदा तुला मुकुंदा उगाच भांडायचं नाही. सांगते मंदा तुला मुकुंदा माझ्याशी भांडायचं नाही. आणलीस तरी तू यशोदा माय तुझ्या पाया पडणार नाही. तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. आणलीस तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. आणलीस तू यशोदा माय तरी
काय आहे, तुमची गाणी सुंदरच आहेत, मी तुम्हाला त्याच्याबद्दल नावच ठेवत नाही, कारण माझ्यासोबतची गायलेली जेवढी जेवढी गाणी आहे शाहीर, त्या गाण्याचं पहिला कौतुक करणारा शाहीर राजेश भाऊ आहे. बाकीच्यांनी तुम्हाला लय नाकाबोटा ठेवलेत, पण तुमच्या गाण्याचं कौतुक करणारा शाहीर पहिला शाहीर मीच आहे बुवा. कारण तुमची गाणी जी गायली ती सगळी माझ्यासोबतच फेमस झालेली आहेत. आणि म्हणून पुढचा विषय शाहीर ना एक ठोका अजून टाकतो दुसरा. आणि या ठिकाणी माझ्या आयोजकांचा एक विषय आहे, एक फरमाईश आलेली आहे, ती घेतो आणि माझी बारी या ठिकाणी संपवते. किती अजून मिनिटं बाकी आहे? 10 वाढवा, 5 नको. हा तुम्ही नाइन्साफी करता वाईलय. मग अशी पण तिकडनं मला मोबाईल दाखवतो, नुसती सगळी पलापल झाली सगळी. म्हणजे असं वाटतं की गाडीत उतरतोय कधी आणि दुसरी गाडी धरतोय कधी, काय झालं हे वनवास. असू द्या म्हणून सांगतोय. चोंडा बातला बघू वरचा. म्हणतो भेटायला जावा मी गुन्ह्यात, हो मला टक करा हो पुण्यात. विषय कसा आहे बघा, बंदरे माऊली. हा बाई मन झाला नाही ओळख याला, खोट बोलतोय बघा हा बावळा. अहो हा बाई मन झाला नाही ओळख याला, खोट बोलतोय बघा हा बावळा. हाय रंगानं हा काळा सावळा. मग असे पण म्हटलं ना, है ना, काय म्हटलं, काला आहे पण दिलवाला आहे ना. अरे हम काले हुआ तो क्या हुआ दिलवाले हैं, आम्ही लांबोऱ्यांचे खांडोली करणे वाले. असू द्या. मग असे पण म्हटलं काला आहे पण माणूस कसा आहे, मनानं लय चांगला आहे. पलाटते ना. आपली बारी एकदा होऊ द्या दोघांची, काय होईल तो जाईल. शा बागदी आपण पिसा काढून एकामेकाची. म्हणून निघावले क्रिकेट संघ नारुवे दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. म्हणून म्हणतोय विषय काय तो माऊली नोक कावळ्याचा. दशरथ राजाचे जेव्हा पिंडदान सीतामाईनं केलं तेव्हा हे प्रभू रामचंद्राला पटलं नाही. त्या म्हणून त्याची साक्ष द्यायला एका कावळ्यानं सांगितलं. कुणी? सीतामाईनं. विषय कसा आणला बघा. हा बैमान झाला नाही ओळख याला, खोट बोलतोय बघा हा बावळा. हाय रंगानं काळा सावळा, हाय रंगानं काळा सावळा. लय हारा मी हा डोम कावळा, हाय रंगानं काळा सावळा. लय हारा मी हा डोम कावळा. रंगाने हाय हा कावळा, लय हारा मी हाय हा डोम कावळा. रंगाने हाय काळा सावळा, लय हारा मी हाय हा डोम कावळा. उगाच का तू मारलीस थाप, सीतामाईला दिला या शाप. सीतामाईला दिला या शाप, सीतामाईला दिला या शाप. आता तुला नाही होणार माप, शापानं तुझं हे होतील पाप. शापानं तुझं हे होतील याप, शापानं तुझं हे होतील पाप. नाही मिळणार मान तू खाशील घान, नाही मिळणार मान तू खाशील घान. याच्या धरून नाड्या आवळा. हाय रंगानं काळा सावळा, हाय रंगानं काळा सावळा. लय हारा मी हाय डोम कावळा, रंगानं काळा सावळा. लय हारा मी हाय डोम कावळा. रंगाने हाय काळा सावळा, लय हारा मी हाय हा डोम कावळा. हाय रंगाने हाय काळा सावळा, लय हारा मी हाय हा डोम कावळा. हा बाई मन झाला नाही ओळख याला, खोट बोलतोय बघा हा बावळा. पुढचा विषय घेतोय आणि या ठिकाणी बारी माझी संपवतोय. विषय काय आहे मगाशी मित्रांनो बक्षीस आलेला आहे. या ठिकाणी अभय सहस्त्रबुद्धे यांचे शिष्य सन्मान्य विक्रमदादा जोगले दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलंय. म्हणून विषय बघा, म्हणजे एक चांगला विषय की शाहीर आणि शेवटचा एक मुद्दा ठेवला. नाव सांग बाबू. सोहम संदेश गोरुले. शाबास. आणि म्हणून बक्षीस आलेला आहे सदाशिव गोरिले यांचा नातू सोहम संदेश गोरिले दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचं बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे विजय जाधव दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक. तर मित्रांनो शेवटचा मुद्दा शाहिराने ठेवला. अतिशय सुंदर मुद्दा होता. कारण विषय काय आहे मित्रांनो, शाहीर मागाशी म्हणाले ती पिढी होती
आजही ते पिढी नाही असं म्हणत नाही, पण विषय काय माहितीये, जे अविवाहित आहेत, ज्यांचं लग्न झालीच नाहीत, काही पोरं अशी म्हणतात की साला डोक्यावरचं केस गेलं पण अजून पोरगी भेटत नाही, शाप टाकला पडू दे. काय म्हणतोय, त्यांच्या पडल्यात त्यांनी वरनं हात नका फिरू, पण मी काय म्हणतोय, शाप डोक्याची केसा शाप जाऊ देत. मुलींसाठी पण सांगतोय, माझ्या माता बहिणींसाठी पण सांगतोय, निश्चित लग्नाचं वय होऊन जाऊ दे, पण आयुष्याचा जोडीदार हा चांगला निवडा. नाहीतर विषय काय, जर मनाविरुद्ध एखाद्याचं लग्न झालं तर संसाराची गाठ मात्र ही एकदाच बांधलेली असते, पण साला त्या सरणावर झोपेपर्यंत माणसाला कॉम्प्रोमाइज करावी लागते. हे वास्तव आहे. आणि म्हणून घटस्फोट होतात. शाहीराने सुंदरच मुद्दा मांडला. घटस्फोट जे होतात ना मित्रांनो, त्याचं खरं कारणच हे आहे. विषय काय बघा, एखादा माणूस दिवसाला 200 रुपये कमवून आणणार असू द्या, एखादा दारू पिऊन गटारात पडणार असू द्या, पण साला त्याची बायको त्याला कधी सोडून जात नाही. पण शिकले सवरलेलीची बायको मात्र त्याला दुसऱ्या वर्षात सोडून जाते. हा इतिहास आहे या कलियुगाचा. बेवड्याची बायको कधीच त्याला सोडून जात नाही, कारण तिला माहिती कसा बसा असू दे, 2 पोरांची आई मी आहे, भले बाप एवढा निघालाय, पण माझ्या पोरांचं पालन पोषण मला करायचंय. लाजेपोटी नवऱ्यासोबत संसार करते, पण शिकली सवरलेली, मी कोणाला दोष नाही देत, पण सध्याची शिकली सवरलेली पिढी, तुम्ही आम्ही सर्व त्याच्यात आलो. 2025 ला लग्न झालं तर 26 साला घटस्फोट होतो. डिवोर्स, एवढं डिवोर्स वाईट आलंय. म्हणून म्हणते विषय काय आहे, शाहीर सुंदर मुद्दा मांडलात. आणि म्हणून एक मुद्दा गाते माझ्या आजच्या यजमानासाठी, म्हणून म्हणायचंय, ऐका विषय, तोंडा तोच राहू द्या वरचा. हा, म्हणून वर्ष आहे 3रं, सामना आहे 3 वर्षातला 4था, 4ही सामने हाऊसफुल. पुढचा 27 येईल, माहिती नाही बुवा समोर या रंगमंचावरती कोण असेल, पण खात्री देतो तोही सामना हाऊसफुल असेल. म्हणून म्हणतोय माझ्या युट्यूबरसाठी, माझ्या या भावांसाठी, म्हणून म्हणायचंय, यांच्या नियोजनासमोर, अहो यांच्या नियोजनासमोर भले भले हे झालेत गार, यांच्या नियोजनासमोर भले भले हे झालेत गार, अशी आहेत लई हुशार. ओ चंदन, अरे अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं, अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं, अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. शो हाऊसफुल झाला हो, हाऊसफुल झाला हो, हाऊसफुल झाला हो. आपल्या कोकणची ही कला हो, गावागावात घेऊन गेला हो, गावागावात घेऊन गेला हो, गावागावात घेऊन गेला हो. एकमेकाच्या विचारानं परिश्रम केले आपण, एकमेकाच्या विचारानं परिश्रम केले आपण. अशी आहेत लई हुशार, अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं, अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं, अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. त्यांच्या नियोजनासमोर भले भले हे झालेत गार, त्यांच्या नियोजनासमोर भले भले हे झालेत गार. अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं, अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं, अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं, अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. एक शेवटची फरमाईश एका मुकड्यामध्ये ठेवते आणि माझी बारी या ठिकाणी संपवते. दादा कीबोर्ड हे पुढे लावा. एक फरमाईश दिली आहे स्नेहा दळवी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. फरमाईश दिली आहे 200 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. किती दान नव्याने. आणि दुसरा मुद्दा शाहिरांच्या विषयाचा. शाहीर तुमचा जो विषय आहे आकडीचा आणि कोयतीचा, निश्चित तुमच्या विषयाचा मी शोधत आहे शाहीर. पण तुम्हाला आजही सांगतो, ज्या दिवशी माझ्याकडे देवांशी दर्शन रेवाळी आमच्या ताईच्या माध्यमातून 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक. आणि म्हणून शाहीर तुमच्या विषयाचे निश्चित मी शोधत आहे. ज्या दिवशी माझ्याकडे खात्रीनिशी तुमच्या विषयाचा पुरावा येईल, शाहीर या समाजाच्या साक्षीने तुमच्या विषयाचं उत्तर देईल. आणि मला खात्री आहे शाहीर की तुम्ही प्रामाणिकपणे उत्तर मान्य कराल. आणि म्हणून फरमाईश दिली आहे, म्हणायचं आहे का. किती हा
द्यावी तुझ्या मनाला किती भावावे मी माझ्या दिलाला किती हार द्यावी तुझ्या मनाला किती भावावे मी माझ्या दिलाला किती रडणी जीवाने हसावे किती लाडले लाडवावे डोळ्यातले पाणी नव्याने वावे किती लाडले तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वावे. धन्यवाद. पुन्हा एकदा माझ्या या भावांना हॅट्स ऑफ करतो, त्यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. या शाहिराला माझ्यावरती विश्वास ठेवून तिसऱ्या वर्षामध्ये चौथ्यांदा संधी दिली, तुमचे आभार मानतो. शाहिरांना देखील त्यांच्या दुसऱ्या पिढीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहिरांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. शाहीर सुखी राहा, निरोगी राहा, ईश्वराने तुमच्या बुद्धीमध्ये अजून वाढ करून दे. तुम्ही शीघ्र कमी म्हणताय ना, 40-80 गाणी लिहा. तुम्हाला शुभेच्छा देतो. माझ्या सर्व रसिक राजाचे पुन्हा एकदा आभार मानतो. जी काही वेडी वाकडी सेवा झाली असेल, तुमचंच लेखी समजून ही सेवा बदलात गेला अशी आशा बाळगतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.